आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायाटिका ह्या आजाराबद्दल बोलणार आहोत. सायाटिका हा प्रॉब्लेम कशामुळे होतो आणि हा आजार कमी करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. तो सायाटिका म्हणजे एक्झॅक्टली काय? सायाटिक नावाची एक नस आहे किंवा नर्व आहे. सो ह्या नसेमध्ये जेव्हा सूज येते, इन्फ्लेमेशन होतं, तेव्हा सायाटिका हा प्रॉब्लेम होतो आणि सायाटिक नर्व ही आपल्या पायामध्ये असते. सो सायाटिकाचा प्रॉब्लेम हा खूप जास्त वेळ एका जागी बसल्यामुळे, त्यानंतर मार लागल्यामुळे किंवा काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होऊ शकतो. सो आज मी 3 अशी पोषक तत्वांबद्दल सांगणार आहे जे सायाटिकाचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी खूप हेल्पफुल असतात. आणि ही 3 पोषक तत्व आहेत व्हिटॅमिन B1, B6 आणि B12. पहिलं आहे व्हिटॅमिन B6. सो व्हिटॅमिन B6 ला पायरिडॉक्सिन असंही म्हणतात. सो आपल्या ज्या नसा आहेत त्यावर एक लेअर असते, त्याला मायलिन शीथ असं म्हणतात. आणि ही मायलिन शीथ बनवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन B6 ची गरज असते. मायलिन शीथ डॅमेज झाल्यामुळे आपल्या नसांमध्ये आग होते, नसांमध्ये दुखायला लागतं किंवा नसांमध्ये सूज येते. आणि ही मायलिन शीथ डॅमेज होण्याचं कारण आहे व्हिटॅमिन B6 ची कमतरता. त्यामुळे व्हिटॅमिन B6 च्या कमतरतेमुळेही तुम्हाला सायाटिकाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 चे 2 प्रमुख फंक्शन आहेत. पहिलं आहे नर्व रिजनरेशन, म्हणजे आपल्या नसांना बनवणं, आणि दुसरं आहे मायलिन शीथ बनवणं. सो मायलिन शीथ बद्दल आपण ऑलरेडी पाहिलंय की मायलिन शीथ ही नसांच्या वरची लेअर आहे. सो जेव्हा आपल्याला B12 ची कमतरता असते तेव्हा नसांचं रिजनरेशन होत नाही आणि नसा डॅमेजही व्हायला लागतात आणि त्यामुळे सायाटिकाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे व्हिटॅमिन B1. सो व्हिटॅमिन B1 ला थायमिन असंही म्हणतात. आणि ह्या थायमिनच्या कमतरतेमुळे पेरिफेरल न्यूरोपॅथी हा आजार होतो. पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे हातांच्या किंवा पायांच्या नसा डॅमेज होणं. सो व्हिटॅमिन B6चं जे काम आहे ते म्हणजे आपल्या नसांपर्यंत रक्त पुरवठा करणं. सो व्हिटॅमिन B1 ची कमतरता जर तुम्हाला असेल तर आपल्या नसांपर्यंत रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि नसा व्यवस्थित काम करत नाही किंवा नसा डॅमेज व्हायला लागतात. स्पेशली हाताच्या आणि पायाच्या नसा जेव्हा डॅमेज होतात त्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हणतात. तर हे पेरिफेरल न्यूरोपॅथी जास्त करून डायबिटीस या आजारामध्ये दिसून येते व ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये दिसून येते. सो तुम्ही अति प्रमाणात साखरेचं किंवा कर्बोदकांचं सेवन करत असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो तुम्हालाही सायाटिकाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ही 3 पोषक तत्व किंवा 3 विटॅमिन्स घेऊ शकता, जेणेकरून तुमचं नसांचं डॅमेज कमी होईल, नसा रिपेअर होतील आणि सायाटिकाचा त्रास कमी होईल.